नमस्कार मंडळी. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड किल्ल्यांची नावं मोडी लिपीमधून कशी लिहिता येतात ते पाहतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मठिकाण म्हणजे शिवनेरी. तर शिवनेरी कसं लिहायचं मोडी लिपीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहा. तर इथं आल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं हा श आहे, श, आणि वेलांटी दुसरीच असते कायम मोडी लिपीमध्ये. शी, व जो आहे तो अशा पद्धतीचा आहे. न, आता इथं जो न आहे तो न नळाचा आहे, तर तो कसा लिहिणार आपण? भरीव असा गोल आहे. ने आणि री, री जो आहे तो अशा पद्धतीनं लिहिणार. तर याचं लक्षात शिवनेरी. आता राजगड, तर सगळ्यात पहिल्यांदा राजगडसाठी हा रा आहे. आता ज, ज कसं लिहायचं? ज, रा, ज, ग तसंच येतं देवनागरीप्रमाणे द. सो शिवनेरी असं राजगड असं लिहितात. तोरणा, तोरणा कसं लिहिणार? सगळ्यात पहिल्यांदा असं इथं तो र, रेषीय असू शकते इथे, आणि ना. सो इट्स तोरणा. तिकोना, आता तचं परत एकदा तसंच दुसरीच वेलांटी राहणार आहे तला, ती. क जो आहे तो कसा असेल? आधी आपल्याला का लिहायला लागेल ना. इथं आला ती, आता को, हा झाला का, त्याच्यावरती एक मात्रा को, आणि ना. आता न कसं लिहायचं बघा बरं. न, आता इथं जो होता तो न कशाचा होता? बाणाचा होता. आपल्याला कशाचं पाहिजे? आता न नळाचा पाहिजे ना. तर मग आपण मगाशी बघितलं होतं शिवनेरीमध्ये न असा असतो. थोडंसं भरून घेतलं त्याला, खाली आलं, इट्स तिकोना. इट्स तिकोना. अंडरस्टँड? सिंहगड, सिंहगड. तर आता इथं पण तसंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा झाला स, आणि त्याची दुसरी वेलांटी सी. ह जे आहे ह, ते कसं असायला पाहिजे? अगदी देवनागरीतलं जसं असतं तसंच ते नसतं अजिबात. तर सिंहगड लिहिण्यासाठी आपल्याला जो आहे हा झाला सिंह. ठीक आहे, अगदीच काही देवनागरीतल्यासारखा नाही आहे, पण ग आणि ड मात्र देवनागरीतल्यासारखी आहे. आता रायगड, जसं आपण राजगडामध्ये पहिली राजधानी आपल्या स्वराज्याची रायगडामध्ये रा लिहिला होता, तसाच इथं य जो आहे य, आता आपण स साठी कसं अशा पद्धतीनं वापरलं होतं, आणि य साठी मात्र उलट. गॉट इट? राय गड. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण असलेला किल्ला शिवनेरी मोडी भाषेमध्ये, मोडी लिपीमध्ये असा लिहिला जातो. राजगड स्वराज्याची पहिली राजधानी अशा पद्धतीनं ते लिहिलं जातं. तोरणा स्वराज्याचं तोरण. तिकोणा त्रिकोणी किल्ला आहे सिंहगड, आणि रायगड. तुम्हाला अजून कुठल्या गड किल्ल्यांची नावं मोडी लिपीतून लिहायला आवडतील ते सांगा, आपण लिहू. धन्यवाद. जय शिवराय.